जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नव्हे माझे मना हो का पंडित शहान नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त दास तयाचा मी अंकित अनिक नव्हे माझे मना हो का पंडित शहान तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध अनेक नव्हे माझे मना हो का पंडित शहाना विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोज्यतेजं स्मृतिप्रदेशं विदेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नव्हे माझे मना हो का पंडित शहान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळती कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला अभंग देवमान्य देशमान्य जगमान्य आणि शास्त्रमान्य असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा भक्तीचं वर्णन करणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे। भक्ती कशा प्रकारे करावी, भक्ती करताना भगवंताशी भक्तानं किती एक रूप व्हावं, ती कोणत्या दर्जाची असावी, तुम्ही केलेली भक्ती ही भगवंतापर्यंत पोहोचते का नाही। बरं तुमच्या अंतःकरणामध्ये जर भगवंताविषयी प्रेम नसेल आणि तुमच्याकडे भक्तीचा जर ढीग लागलेला असेल तरी तुकोबारायांना सांगावं त्या भक्तीचा उपयोग नाही। त्याच भक्तीचं वर्णन करणारा आजचा हा अभंग आहे। विठाला विठाला चला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे किमनिमित्त कार्यक्रम आहे हे श्रोत्यांना समजून सांगणं गरजेचं आहे आणि आज माझं ते कर्तव्य आहे म्हणून सांगतो। श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजा सन 2024 हे कितवं वर्ष आहे? 55 बरोबर ना। खरंच वाटतं गड्या मरून तुमच्या पोटाला यावा, म्हणजे इतक्या लवकर मरू नये पण गेल्याच्या नंतर तुमच्या पोटी जन्माला यावा। त्याचं कारण सांगतो। माझ्या भगवान पांडुरंगाची सेवा करताना माझे गोरोबा काका इतके एकरूप व्हायचे, इतके एकरूप व्हायचे। माझ्या गोरोबा काकांचं चरित्र जर ऐकलं तर टचकन दोन्ही डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत, एवढं एकरूप व्हावं। आणि त्या गोरोबा काकाच्या परंपरेत तुम्ही सगळी मंडळी वाढत आलात, ही तुमची मागे केलेले लाखो जन्माची पुण्य आहे। हजारो नाही, लाखो जन्माची पुण्य आहे। गोरोबा काकाच्या परंपरेमध्ये तुम्ही वाढत आलात, गोरोबा काकाची एकनिष्ठतेनं सेवा करत आहात। मी सांगेल गड्या माता मावल्यांनो, गोरोबा काकाचा अधिकार सांगायचा आहे मला, ऐका ना। ज्या या विश्वाच्या मायबापानं गोरोबासाठी कुंभार व्हावं, ऐका ना, त्या गोरोबा काकाचा अधिकार केवढा असेल महाराज। म्हणून लक्षात घ्या। आज
संत शिरोमणी गोरोबा काका, कुंभार समाज, ग्रामस्थ व महिला मंडळ तुम्हा सर्वांच्या वतीनं आलेली ही माझ्याकडं दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्परूपी सेवा, आणि मी स्वतःला भाग्यवान समजतोय बाबा. सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेत शिकत असताना सकल संतांचं महत्व आमच्यापर्यंत पोहोच झालं आणि नंतर या मानवी देहाचं आम्हाला महत्व कळालं. खरंच आपण भाग्यवान आहोत. कधी आपल्या गळ्यात टाळ पडतोय, कधी कीर्तन करायला मिळतंय, कधी पखवाज वाजायला मिळतोय, तर कधी श्रवण करायला मिळतंय कीर्तन. अहो लाखो जन्माची पुण्याई आहे या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण निघतंय महाराज. लाखो जन्माची पुण्याई. म्हणून लक्षात ठेवा, मानवी देहाचं महत्व प्रत्येकाला कळालं पाहिजे. या अभंगाचं माझं तत्व ते आहे. अभंग समजून सांगण्याची माझी रूपरेषा ती आहे. म्हणून लक्षात घ्या, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, दमखाडी, संत गोरोबा काका नगर, तालुका रोहा, बरोबर ना? इथपर्यंत बरोबर आहे ना? ठीक आहे, चालते. आता पुढचं आहे. आणि या कार्यक्रमासाठी तन मन धनाने सहकार्य करणारे, शरीरातला घाम ना घाम, घामाचा थेंब ना थेंब गोरोबा काकांच्या चरणी समर्पण करणारे ही तरुण मंडळी असेल, गावातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी असेल, महिला मंडळी असेल, खरंच भाग्यवान आहात. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो मी. ऐका, जशी आज गोरोबा काकांची सेवा करताय, उद्या काल्याचं कीर्तन झालं आणि घरी बुंदी बांधून नेली की पुन्हा गोरोबा काका 12 महिने आपल्याला आठवत नाही. हा, मग ऐका ना, काल, आज आणि उद्या जसं फक्त गोरोबा काका डोळ्यासमोर उभा राहत आहेत ना, तसं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत गोरोबा काका जर डोळ्यासमोर उभे राहिले तर तुम्हाला पंढरीच्या रावळातल्या त्या मालकाकडे जायची गरज नाही. तो मालक स्वतः होऊन तुमच्या घरी येईल. ही ताकद गोरोबा काकाची आहे. ही ताकद गोरोबा काकाची आहे. म्हणून चला, आज माझ्यासमोर वारकरी परंपरा चालवणारे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, ज्ञानी महाज्ञानी वक्ते बसलेले आहेत. मी सांगेल आम्ही काय बोलावं तुमच्या पुढं बाबा. पण ऐका ना, ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची एक शिकवण आहे. वारकरी संप्रदायाचं एक तत्व आहे. लहान्याला मोठं करणं, थोडा विको कमी करा. लहान्याला मोठं करणं, लहान्या माणसाला कीर्तनाला उभं करणं. हॅलो, घातली का चव? इतका कमी नका करू, पहिल्यासारखं करा. त्या असं रंगात येते गाडी, मोसममध्ये येते, कुठंतरी असं दगड आडा पडल्यावर येते. हॅलो, हां, असाच राहू द्या दादा. तुमचं वर्णन करणार आहे मी लय. मला साऊंड सिस्टीम खूप आवडली, फक्त आवाज कमी येतोय. ते पण ते बॉक्सचं काहीतरी थोडा लांब आहे म्हणून असेल बरं का, नाही तर माझ्या मनासारखा आवाज आहे. सांगा आता, पुढं चाललो होतं, काय सांगत होतो का? पहिल्यापासून सुरू करू पुन्हा मला घरात बसायला जावं लागेल, पुन्हा तिकडून इथं राहून तेव्हा माझ्या लक्षात येतं बाबा. एक तर वयामानानं मला काही सुधरत नाही, मी म्हातारा माणूस. ऐका, ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहे. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, आपल्यापेक्षा लहान माणसाला आपल्या बरोबरीनं करून घेणं, त्याला मोठं करणं, सगळ्यात पहिला नियम वारकरी संप्रदायाचा हा आहे. एखाद्याला भजन म्हणता येत असेल बर का, एखाद्याला टाळ वाजवता येत नसेल, बाळ्या विठ्ठल विठ्ठल म्हण. तो विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, त्या थचा कधीतरी ठ होईल आणि त्या थचा ठ झाल्याच्या नंतर बाळ्याच्या आयुष्यातलं जेवढं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण निघल, त्या सगळ्या विठ्ठल नामस्मरणाचं फळ हे तुम्हाला मिळत असतं, मोठं करणाऱ्या माणसाला. म्हणून लक्षात घ्या, आपल्यापेक्षा लहान माणसाला मोठं करणं हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि आम्ही आज तुमच्यापेक्षा लहान असून तुमच्या पुढं उभा आहेत. खऱ्या अर्थानं तुमचं सुद्धा हे मायबापाचं अंतःकरण आहे. आणि सध्या वारकरी संप्रदायामध्ये कोणताच कीर्तनकाराचं कीर्तन ऐकत नाही. पण आज माझ्या कीर्तनात सगळे कीर्तनकारच ऐकायला बसलेले. काय सांगा बाबा? होय बाबा, आत्ता परवा दिवशी रोठ बुद्रुक माहिती आहे तुम्हाला?
यातले बरेचसे श्रोते तिथं आलते. तिथं कीर्तन झालं. मागच्या महिन्यात पिंगळसईला कीर्तन झालं. त्याच्या अगोदर इकडं कोणती तरी देवी आहे बघा घाटाच्या खाली, तिथला जीर्णोद्धार, तिथं कीर्तन झालं. रोहा तालुक्याने मला चांगलंच डोक्यावर घेतलंय बरं का मला. हा, फक्त डोक्यावरून खाली आपटू नका मला, एवढं करा. हां, म्हणून लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण बसलेले आहेत. पुन्हा पुन्हा सगळ्याच्या चरणावर मी दंडवत घालतो. आमचे वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व बाबा रात्री ही कीर्तनाला आलते माझ्या. बाबांनी तिथंही आठवण करून दिली, महाराज उद्या तुमचं कीर्तन आमच्या गावातच आहे म्हणले. हरिभक्तपरायण आमच्या गुरुस्थानी असणारे शेळके बाबा. बघा ना, बाबाकडे पाहिल्याच्या नंतर आजही हे नामस्मरणाचं वैभव आहे महाराज. काय गुटगुटीत चेहरा दिसतो. अरे रे बाबा, आम्ही गुलाबजामू खाऊ दमलो होतो. 25 किलोच्या पुढे मी 25.5 किलो सुद्धा व्हायना हो. आणि बघा चेहऱ्यावरचं तेज हे नामस्मरणाचं तेज. हा, लक्षात घ्या. आत्ताचे पोरं पोळ्या खाऊ गेले महाराज. पोळ्या खाऊ या घाटापाशी आलो. आमच्या रुपेश महाराजांनी सांगितलं होतं, कोणतं ते गाव तुम्ही लेफ्ट महाराज सांगितलं ते वाकण. तिथं आलो आणि तिथं कॉर्नरला एक पोरग उभा होतं. त्याचं तोंड असं इकडून त्या माकडावनी सुजलेलं, मावा टाकलेला होता, असं इधर फुगलेलं. मला वाटलं याला मावाळाची माशी चावली काय ना तोंडाला यायचे. पण मी त्याला विचारलं, मला आपलं दमखाडीला कीर्तनाला जायचं आहे म्हटलं, रस्ता सांगा. त्याच्या इधर असा पाण्याने हौद कसा भरतो तसा थुक्याने इधर असं तोंड भरलेलं होतं. वर तोंड करून मला म्हणलं वाईट म्हणलं बाई दिसतो काय तर बघ ना म्हणलं कोणा येतो कोणी. हा, राग आला महाराज. अहो म्हणलं ते कीर्तनाच्या गावाचं नाव सांगा आम्हाला. कीर्तनावर राज्य तवर बोलता बोलता त्याच्या तोंडातला अर्धा होता माझ्या तोंडावर. गाडीतून खाली उतरलं महाराज. जेव्हा सावत्या बिसलरीने तोंड धुतलं तेव्हा मला बरं लागलं. इथं सुपारी खायचं व्यसन नाही, कधी चहा पिलो नाही, आणि याच्या तोंडातला अर्धा होता माझ्या तोंडावर. म्हणलं आता तू नेमकं मला गावाचं नाव सांगतो का माझ्या सांगतो रडी खेळतो नेमकं तुझी बायको काय ते सांग का. मी काय तुझी बायको नाही बा पिचकार आहे माझ्या तोंडावर म्हणायला म्हणलं. हा, मग त्याने सांगितलं कीर्तनाच्या गावाला असं इथून वळा पुढं उद्या का सळ पुढं निघा. तर त्याची लाळ अर्धी पाया पोट घालायची उचलून पुन्हा तोंडात टाकली. माव्याच्या थुक्यावर एवढं प्रेम. हा, पुन्हा मी विचार केला इथून पुढे 100 किलोमीटर लांब गेलो तरी पुन्हा वापस यायचं, पण कोणाला गावाचं नाव विचारायचं. बाबा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आमचे तरुण कीर्तनकार रोहा तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण आमचे रुपेश महाराजांना खुदा खूप खूप धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण मधुकर बाबा तुमच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो. तुमचं आपली दुसरी वेळेस वाटतंय कीर्तन. हा, दळवी गुरुजी. याच्या अगोदरही गुरुजी माझ्या कीर्तनात 1-2 कीर्तनामध्ये होते गुरुजी. ते वयामानाने प्रपंच करतोय मी, त्यामुळे लक्षात बायकोचंच नाव विसरलो मी. रामनवमीत इतके कीर्तन होते. घरी गेल्यावर बायकोलाच म्हणले आपण कोण कधी आले, तिने झाडू हातात घेत दाखवू का म्हणते कोणी ते तवा त्याला आलं बायको. हा, त्यामुळं असू द्या. हरिभक्तपरायण आमचे तेलंगे महाराज आणि हरिभक्तपरायण कोलेकर बाबा. हा, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. इकडं सुंदर अशी चाल गायली महाराजांनी. हरिभक्तपरायण रवींद्र बाबा, तुमच्या आवाजामध्ये इतका गोडवा आहे बाबा, इतका गोडवा आहे. मी सांगेल तुम्हाला, भगवंतानं गोरोबा काकांना दिलेली गीते आणि आमच्या बरोबर आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि नामवंत गायनाचार्य, ते चांगले कीर्तनकार आहेत बरं का, आणि चांगले गायक येतं. तरी पण मोठं अंतकरण करून आपले रोज कीर्तन आहेत महाराज महात्म्याला, तरी पण आपल्या कार्यक्रमाला आले महाराज. एकदा चला म्हणलं का नाही महाराज, खऱ्या अर्थानं आज खूप मोठी पर्वणी येतोय आपल्याला. पण कसं असतंय, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आज महाराष्ट्रातील नामांकित मंडळी येणारे होते, पण सध्या लगन सराई चालू आहे. ज्याला त्याला थोड्याफार अडचणी आल्या, त्याच्यामुळं आपल्याला तो योग आला नाही. पुढच्या वर्षी आलाच योग तर पुन्हा जुळून आणू. हरिभक्तपरायण कन्हैया महाराज, तुम्ही सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहात. माझ्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ दमखाडी आणि गोरोबा काकार तरुण मंडळाच्या वतीनं तुमचे सुद्धा तेवढे धन्यवाद. हा, हे बघा इकडे मृदंगाचारी टेपणी बघाली, टायर पंक्चर झालं. पंक्चर झालं का नव्हतं? हे बघा दोन्ही मृदंगाचार्य. ही वारकरी संप्रदायाची खासियत.
महाराजही सुंदर पखवाज वाजवत होते, तरी पण महाराजांनी यांना वाजवायला बसवलं आणि स्वतः गळ्यात टाळ घेऊन उभा राहिले. या महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. एवढी नम्रता जर महाराज तुमच्याकडे असेल ना, तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत या जगात काहीच कमी पडणार नाही. नारदाच्या गादीवरचा शब्द आहे महाराज. हा, आणि ही टाळकरी मंडळी बघा सगळी. महाराज हे कोकणी विभागाचं वैभव आहे का ना महाराज. आम्ही जरी मराठवाड्यात जन्माला आलो असलो, मराठवाड्यात वाढत असलो ना बाबा, आमच्याकडे ना एवढ्या कटोकट परंपरा नाहीत चालत. अरे कीर्तनामध्ये उभा राहिल्याच्या नंतर, हरिपाठामध्ये उभा राहिल्याच्या नंतर, हरिपाठात आणि कीर्तनात किती संप्रदायाशी भगवंताशी किती एकरूप व्हावं आणि किती आनंद घ्यावा याचं उदाहरण आणि याचा आदर्श घ्यावा, तर हा फक्त कोकणकर ग्रामस्थ. महाराष्ट्रात असा आदर्श कोणाकडेच नाही महाराज. म्हणून लक्षात घ्या, हे जपा बरं का, हे तुमचं वैभव आहे. आम्ही महाराष्ट्रात कुठं गेलो तरी पण आम्ही तुमचं नाव घेतल्याशिवाय. हे दोघं चालले, कीर्तन आवडलं नाही काय हात तिथं असू द्या. आणि साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आणि बघा ना, सकाळपासून हे दुसरं कीर्तन, घरी येऊन निघल्यापासून सुहासदादांचे, सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं सुहासदादांचे इतके फोन आले. माझ्या बायकोचा एक पण फोन आला नाही. बायकोपेक्षा जास्त त्यांनी फोन केले मला. महाराज काय मोठं अंतःकरण असं त्या माणसाचं. म्हणून संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, संपूर्ण गोरोबा काकांची भक्त मंडळी, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, माझ्या सेवेला प्रारंभ करतो. ऐका, फक्त 1 तास सेवा करेन, पण सेवेचा शब्द ना शब्द तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचेल याची मी जबाबदारी घेतो. फक्त शब्द ना शब्द कसा ऐकायचा, सर्वांगाचे कान करून ऐकायचा. लक्षात घ्या, या जगाच्या पाठीवर तुम्हाला प्रत्येक जागेवर राजकारण शिकवलं जातं. ऐका, घराघरात राजकारण, घराच्या बाहेर आल्यावर राजकारण, गावामध्ये गेल्यावर राजकारण, मंदिराच्या ओट्यावर गेल्यावर राजकारण, सगळीकडे राजकारण शिकवलं जातंय. पण या जगाच्या विश्वाच्या पाठीवर फक्त माझ्या वारकरी संप्रदायाची एवढी एकच गादी शिल्लक राहिली. इथं तुम्हाला तुमच्या उद्धाराचा मार्ग सांगितला जातो. एवढा एकाच जागेवर. ऐका ना, राजकारण घराघरात शिकवलं जात नाही. 2 जावा असू द्या, 2 जावा, हा, त्या जावाचा भाया मोठा फक्त असा गावगाव हिंडून द्या पांढरे कपडे घालून. ती लहानी जाव तिच्या पोराला सांगते, बाळ्या सुधर रे सुधर, तो बाप निस्ता रानात आऊत हाकून नांगूर हाकून मेला. हा, उभं आयुष्य तो बापाने कष्ट केलं, ते बघ तो चुलता कसा निसता बागड्यावानी कपडे घालून हिंडत होई. सुधर बाळ्या, मग शपथ आहे माता मावल्या, हे खरं आहे का खोटं आहे? हा बघ, हा म्हणतात, मुंडके आली त्याच्या पण. हा म्हणजे इमानदारीने सांगतात, हा खरं आहे तुमचं म्हणतात. लक्षात घ्या माता मावल्या, खरंच आहे मला. पण ऐका ना, या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगितलं जातंय, अरे विठ्ठल विठ्ठल म्हणा, अरे ज्ञानोबा राय तुका बरायचं भजन म्हणा, अरे गळ्यात तुळशीची माळ घाला रे, अरे पंढरीची वारी करा, अरे ज्ञानोबा राय तुका बरायचं भजन करा. इथं सांगितलं जातं. हा, अरे विठ्ठलाशी किती एकरूप व्हावं. माझ्या गोरोबा काकाचा आदर्श घ्यावा, आदर्श घ्यावा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे या शब्दाचा अर्थ 2 पद्धतीनं लावता येतो आपल्याला. ज्यांना व्याकरण कळत नाही ते म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे म्हणजे कुठं तरी जाणे, जाणे त्याला म्हणत नाहीत. जाणे अंतःकरणातून त्या भक्तीचा जिव्हाळा जाणं, अंतःकरणातून भक्तीचा जिव्हाळा जाणणं, त्याला म्हटले जाणे भक्तीचा जिव्हाळा. हा, अरे त्या भक्तीविषयी प्रेम असणं, त्या भक्तीविषयी जिव्हाळा असणं, ज्याच्या अंतःकरणात भक्तीविषयी प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीविषयी जिव्हाळा आहे, खऱ्या अर्थानं तुकोबाराया त्याला दैवाचा पुतळा म्हणतात. इथपर्यंत लक्षात आलं का? पुन्हा पहिल्यापासून सुरू करू? नाही, ऐका. मग महाराज, आमच्या दृष्टिकोनातला दैववान वेगळा. आपण दैववान कशाला म्हणू शकतो? हा,
भले एखाद्याचा मुलगा चांगला शिकला, डॉक्टर झाला, IT इंजिनियर झाला, कॉम्प्युटर इंजिनियर झाला, कलेक्टर झाला, IPS झाला, क्लास 1 झाला, आपण म्हणू शकतो महाराज हा आमच्या गावातला सगळ्यात दैववान माणूस आहे. सगळ्यात दैववान. काय बर दैव? PSI पोरगा हो, आणि पोरगा PSI असल्यामुळं पोराच्या वशिल्याने पोरांनी चांगली बायको केली, शिकलेली बायको केली, आणि त्याच्या वशिल्याने त्याचीच बायको आम्ही वशिल्याने अंगणवाडीत चिकटिली. आणि जशी आमची सून अंगणवाडीत चिकटली तशी घरात डाळीला आणि घुगऱ्याला कमीच नाही. अहो पोरं सुद्धा सकाळ सकाळ साऱ्या पटांगणात नसत्या डाळी आणि घुगऱ्यात टाकते, इतक्या डाळी घरात. 4G चे रील्स. याला दैववान म्हणू शकतो बाबा. अजून दैववान वाढावे संतान, गृही व्हावे धनधान. अरे पोटी लेकरा बाळानं जन्म घ्यावा, घरामध्ये धनधान्य निर्माण व्हावं, याला आपण दैववान म्हणावं. ओ तुकोबाराया, अहो आम्ही प्रपंचिक माणसं याला दैव म्हणतो, तुम्ही दैव कशाला म्हणता? तर तुकोबाराय म्हटले आम्ही याला दैव म्हणत नाहीत, आम्ही दैववान आहोत. आमच्या जीवनातलं, आमच्या अंतःकरणातलं दैव काय आहे सांगू का? आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे, रायाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी राया. आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. तुम्ही दैव कशाला समजताय? तुकोबारायानं म्हणावं आम्ही त्या पांडुरंगाचे दास झालो, हे आमच्या जीवनातलं नशीब आहे आणि आम्ही त्याला दैववान समजतो. हॅलो. विठ्ठल 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 हॅलो हॅलो. आवाज येतोय का माझा? ऐका ना. अरे कधीतरी गळ्यामध्ये टाळ घेतल्याच्या नंतर आणि गोरोबा काकाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर, गोरोबा काका डोळ्यासमोर आठवल्याच्या नंतर टचकन तुमच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, तेव्हा तुमच्या अंतःकरणातला भगवंताविषयी भाव जागृत झाला असं समजायचं. आपल्या आयुष्यातली भक्ती खूप वेगळी आहे, एवढी वेगळी आहे. आपण जर भजनात बसलो ना, याच्याकडून तांबाखू घेतो, त्याचा चुना घेतो, इकडून गुळ वडितो, त्याला चिमटा घेतो, हा आपल्या आयुष्यातला परमार्थ. तुला प्रॉब्लेम काय बरं? तू का कमी जास्त करू का? मी कीर्तनच संपून टाकू? मी शपथ सांगतो तुला, अगोदर आवाज लागला तो आवाज ठेवायला काय झालं? पुन्हा त्या बटनाला कशाला हात लावला तू? आमच्या दोन्हीचे आवाज कमी ठेवा, तो आवाज महाराजांचा आवाज ओके ठेवा. आपला विषय भक्तीविषयी अंतःकरणातला भाव जागृत पाहिजे. आता याच्यानंतर जशी परिस्थिती असेल तशी कीर्तन ऐकण्याची तुम्ही सुद्धा कॅपॅसिटी ठेवा. भक्तीचा आदर्श घ्यायचा असेल तर गोरोबा काकांच्या समोर जाऊन उभं राहा. काय आदर्श घ्यावा आम्ही गोरोबा काकांचा?
अरे तुम्ही आम्ही मानव आहोत, महाराष्ट्रातल्याच नाही या भारत भूमीतल्या सकल संतांनी गोरोबा काकाचा आदर्श घ्यावा, एवढा उच्च दर्जाचा परमार्थ हा गोरोबा काकांचा होता, एवढा उच्च दर्जाचा. नामदेवरायाचं कीर्तन चालू असताना गोरोबा काका नामदेवरायाच्या कीर्तनात बसले. गोरोबा काका अशी खाली हात घालून टाळी वाजायचे. नामदेवरायानं गोरोबा काकाला म्हणावं, ओ गोरोबा काका. काय नामदेवराय, अहो हात खाली ठेवून टाळी नका वाजू. मग हात वरती करून विठ्ठल विठ्ठल म्हणा. नामदेवरायांनी सांगितलं, तेव्हापासून गोरोबा काका असे हात वरती करायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हात वरती करायचे. बरं महाराज, हात वरती करूनच टाळी का वाजायची? लक्षात घ्या, त्याचं कारण आहे. अरे संसार रूपी सागरात डुबलेला जीव आहे. संसार सुखाचा आहे का दुःखाचा? दुःखाचाच आहे. मग त्या सागरात हा बुडालेला जीव आहे. ऐका, हात वर केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला असं वाटतं, अरे हात वरती करून टाळी वाजतोय, याचा अर्थ असा आहे, हा भक्त मला हाक मारतोय, हा भक्त मला बोलवतोय. हात वरती करून टाळी वाजली की त्या टाळीचा आवाज भगवंतापर्यंत जातो आणि त्या क्षणाला भगवंत तुमच्या जवळ म्हणजे तुमच्या जवळ येतो. ही ताकद हात वरती करून टाळी वाजण्यात आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये हात वर करून टाळी वाजण्याची परंपरा कुणी सुरू केली असेल तर ती गोरोबा काकांनी सुरू केली. ऐका, नामदेवरायांचा उद्देश आणि नामदेवरायाच्या उद्देशानं गोरोबा काकानं तो नियम चालू केला. सोपं उदाहरण सांगतो. विहिरीत पडल्याच्या नंतर एखाद्या माणसाला पोहता येत नसेल, तो माणूस काय करतो? बोला, मोकळ्या मनाने बोला, मी एवढा राग येत नाही. हात वरती करताय. कशासाठी करताय? कुणीतरी यावं, अरे वाचवा, अरे वाचवा. हात वरती करतोय, हात हलवतोय. मग तसंच आपल्याला हात वरती करून टाळी वाजून भगवंताला हाक मारायचे. ए भगवंता, अरे संसार रूपी सागरात बुडवलेलो आहेत रे देवा, अरे वाचव रे देवा, वाचव रे देवा, वाचव रे देवा. अरे असं जर तुम्ही त्या भगवंताचं स्मरण केलं, सहजासहज तुम्ही या दुःख रूपी संसारातून तरुण गेल्याशिवाय राहणार नाहीत. हा गोरोबा काकांनी दाखवून दिलेला मार्ग आहे. वा, याचा अर्थ लक्ष आहे तुमचं माझ्या कीर्तनात. ऐका बाबा, एवढे एक रूप झाले गोरोबा काका भजनात. माती, चिखल. 2 मिनिटं माझ्या गोरोबा काकांचा चेहरा समोर ठेवा. तोडत असताना विठ्ठलांच्या भक्तीमध्ये एवढे एक रूप झाले का? त्यांनी त्यांच्या भक्तीविषयी जिव्हाळा जाणलेला होता, प्रेम जाणलेलं होतं, म्हणून एवढे एक रूप झाले. पायाखाली पोटचं लेकरू आलं, पायाखाली पोटचं लेकरू तुडलं एकुलता एक. चिळकांड्या अंगावर उडाल्या रक्ताच्या, तरी सुद्धा शुद्धीवर आले नाही गोरोबा काका. एवढे एक रूप झाले भगवंताच्या भक्तीशी. ऐका, घरातली स्त्री कोणतंही दुःख पचवू शकते, पण आपल्या पोटच्या लेकरावर अन्याय झालेलं दुःख पचवून घेऊ शकत नाही. मग ती स्त्री कितीही मोठी उच्च दर्जाची ज्ञानी असू द्या, साधू असू द्या, संत कोणीही असू द्या, पण आपल्या लेकरावर झालेला अन्याय घरातली स्त्री पचवून घेऊ शकत नाही. बरोबर आहे माता माऊल्यांना? गोरोबा काकाच्या पत्नीनं यावं, ओ गोरोबा, या काळ तोंड्याच्या नादानं, या काळ तोंड्या विठ्याच्या नादानं माझ्या लेकराचा जीव घेतला गोरोबा, माझ्या लेकराचा जीव घेतला गोरोबा, माझ्या लेकराचा जीव घेतला. गोरोबा काका लेकराचा जीव गेला तिकडं पाहिलं नाही. अरे माझ्या भक्तीमध्ये, माझ्या भजनामध्ये तू का मला विक्षेप केला म्हणून काठी काढली आणि बायकोला मारायला धावले. त्यावेळेस बायकोनं आण घालावी,
माझ्या अंगाला हात लावतात तर तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे गोरोबा. हातातली काठी टाकून दिली. त्यावेळेस पासून पत्नीचं रूपांतर बहिणीत झालं. हिने मला आण घातली, शपथ घातली माझ्या विठ्ठलाची. काय? माझ्या अंगाला हात लावतात तर तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. प्रपंचच बंद झाला. मग गोरोबा काका बायकोवर प्रेम करायचे, पत्नीवर खूप जपायचे. त्यांच्या पत्नीनं बापाकडे जावं आणि आपल्या बापाला म्हणावं, ऐका ना, प्राण गेला तरी सुद्धा गोरोबा काका विठ्ठलाची आण मारून मोडणार नाहीत. मग आपली जी लहानी बहीण आहे ना, ती त्यांना द्या, पुढचा प्रपंच चालू राहील. लग्न लावून दिलं आणि त्या मुलीला वाटा लावता लावता मुलीच्या बापाच्या तोंडातून वाक्य गेलं, आज भारी केले वा संतीचे पालन, आज भारी केले संतीचे पालन, विठोबाची आण दैते करा, विठोबाची आण दैते करा. आजवरी केले संतीचे पालन, विठोबाची आण तैसे करा. जसं पहिल्या पत्नीचं तुम्ही पालन केलं गोरोबा काका, तसं हिला सांभाळा. तुमच्या विठोबाची तुम्हाला आणे. बास, ह्या पत्नीचं पण बहिणी प्रपंचच बन नका. तिच्या अंगाला हात लावत नव्हतो आणि हिला तिच्याप्रमाणेच सांभाळायचं सांगितलंय. आता हिच्या तरी अंगाला कशाला हात लावा? याला म्हणायचं जाणे भक्तीचा जिव्हाळा. आणि ऐका, पत्नीला घरी आणलं. एक पत्नी इकडून झोपलेली, एक पत्नी इकडून झोपलेली. एका पत्नीनं गोरोबा काकाचा हात धरावा, आपल्या छातीवर घ्यावा. दुसऱ्या पत्नीनं गोरोबा काकाचा हात धरावा, आपल्या छातीवर घ्यावा. ज्या वेळेस गोरोबा काका विठ्ठलाचं स्वप्न पडलं आणि उठले ना, विठ्ठला, त्यावेळेस दोन्ही पत्नीच्या अंगावर हात. भगवंता, अरे या हातानं तुझी आण मोडली रे देवा. काय अंतःकरण असेल माझ्या गोरोबा काका. ए विठ्ठला, अरे काय पाप केला असेल पांडुरंगा, या हातानं तुझी आण मोडली रे देवा, या हातानं तुझी आण मोडली देवा. ऐक ना देवा, मला या हात नाही ठेवायचे. रागा रागा गेले आणि ज्या हातानं माझ्या गोरोबा काकांची, ज्या हातानं माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली होती, ते हात आडकी त्यामध्ये तोडून टाकले. याला म्हणायचं जाणे भक्तीचा जिव्हाळा. हात तोडून टाकले. जेव्हा पत्न्याने पाहिलं ना, आकांत करू लागल्या, रडायला लागल्या. मग आता काय करायचं? प्रपंच थांबला गेला. पोटचं एकुलतं एक लेकरू होतं, ते गेलं. महाराज, या जगाच्या मालकाच्या हृदयापर्यंत कानावर बातमी पोहोचू. बायकोला सांगितलं, लक्ष्मीला, लक्ष्मी, काय मालक, आतापर्यंत गोल कुकू लावत होतीस लक्ष्मी, मग काय झालं मालक? गोरोबा काकाचा अधिकार लक्षात घ्या. गोरोबा काकाला शरण जा. 33 कोटी देव तुमच्या शरण येतील, एवढी ताकद माझ्या गोरोबा काकाची आहे. ए लक्ष्मी, त्या विटेवरच्या मालकानं म्हणावं बायकोला, काय मालक, आतापर्यंत गोल कुंकू लावून आलंयस, मग मालक आता त्या गोल कुंकवाचा आडवं कुंकू कर म्हटले. का बरं? काय कारण आडवं कुंकू करायचं? अगं माझा भक्त तू गोरोबा, गोरा कुंभार,
माझ्या भक्तीत माझ्या नामस्मरणात लेकरू थोडं उलग चिखलात. माझी आन मोडू नये म्हणून स्वतःचे हात तोडले. प्रपंच बंद पडला. लक्ष दे. चल आडवं कुंकू कर. त्या गोरोबाच्या घरचे मडके मळायला जायचंय, मडके घडवायला जायचंय. आडवं कुंकू केलं. या जगाच्या बायकोनं, जगाच्या मालकाच्या बायकोनं, लक्ष्मीनं. आणि सांगा आता मालक पांडुरंगाला म्हटलं, लक्ष्मी माता आता काय करायचं, आता काय करायचं. गाठोडं बांध, त्याच्यात तुझे काय लुगडे चोळे असतील त्या गाठोड्यात बांधून घे. गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं. आता काय करायचं. सगळ्या पक्ष्या प्राण्याचा राजा गरुड देव. गरुडाला हात मारली, एक खाली. गरुडाला सांगितलं गाढवाचं रूप घे. चल. गरुडाला गाढव बनवलं. एका बाजूनं कुंभाराचं रूप धारण करून डोक्याला असा रुमाल बांधला, फाटकं धोतर, फाटकी बंडी. एका बाजूनं या जगाचा मालक, या एका बाजूनं गाढवाच्या या जगाच्या मालकाची बायको. गेले कुठं. तेरू ढोकीला. गावात गेले. का हो पाटील, बोला. कुठले वारकरी. वारकरी नाही मी कुंभारे म्हणले. कुंभार कशाला आले. काय नाही, तुमच्या गावात तो गोरोबा काका आहे ना, गोरा कुंभार, त्याचे हात तुटलेले आहेत. म्हणलं आमच्या पोटी काही खायला मिळत नाही, आम्हाला प्रपंच नाही. कोणी म्हणावं हे. कोण म्हटलं. जगाचा मालक गावच्या पाटलाला. अहो घरी काही खायला प्यायला नाही. म्हटलं त्या गोरोबा काकाची दम मडकी घडावेत म्हणजे काहीतरी पोटाला खायला मिळेल. अहो या मालकाची ताकद आहे, या मंदिरात बसलेल्या मालकाची. ज्याला फाटके कपडे घालायला लावले भक्तीच्या जोरावर, ज्याला गाढव हातात घेऊन फिरायला लावलं बरं का, ती ह्या मालकाची ताकद आहे. बायको ऐकत नाही आपलं. ते गाढव हातात धरून माग लक्ष्मण माझा पांडुरंग गाढव हातात धरून पुढं गोरोबा काकाची घरी. ऐका ओ गोरोबा. बोला. कुठले. लांबून आलो आम्ही. काय म्हणता. काय नाही गोरोबा, असं कळालं की तुम्हाला हात नाही, प्रपंच करता येत नाही. मग ऐका ना, आम्ही पण गरीब माणसं येतो. तुमच्या घरचे आम्ही गाडगे आहेत ना, ते मढवतो, घडवतो. ते गाडगे विकल्याच्या नंतर तुम्हाला 2 रुपये मिळतील. आमचंही पोट भरेल. कोण म्हणतंय. या जगाचा बाप रे, या जगाचा बाप. गोरोबा काकानं म्हणाव माझ्याकडं काय हो तुम्हाला. या जगाच्या बापानं म्हणाव काहीच देऊ नका, फक्त झोपायला 4 फूट जागा द्या. आमच्या नवरा बायकोला एवढंच द्या, बाकी काय नको तुमच्या दारात. झोपायला जागा दिली झोपडीत. आणि ऐका, या जगाचा बाप गोरोबा काकाच्या दारात मडके घडवू लागला. या जगाच्या मालकाची बायको चिखल तोडून द्यायला लागली. अरे कशाचं फळ आहे. भक्तीचं. ऐका, भक्तीचं फळ आहे. आणि गाडगे विकायला नेले. 2 रुपये आले, चोखोबारायांच्या हातात आले. आणि त्यावेळेसचा नियम असायचा, 12 बलुते म्हणतात त्या खालच्या जाती त्या. तर त्यांना गावातला पाटील काय करायचा, धान्य दान द्यायचं. हजारो एकर त्या पाटलाला शेती. मग गोरोबा काकाच्या रूपात पांडुरंग परमात्मा गेले. कुठं. त्या पाटलाच्या घरी. का. आज हा धान्य वाटणारे, ज्वारी देणारे. गोरोबा काकाच्या घरात तर वंजळवर सुद्धा ज्वारी नाही, पोटाला टाकायचं. दुसऱ्या दिवशी गेले, सगळ्याला 5-5 पेंड्या दिल्या ज्वारीच्या काढून. आणि गरुडाला सांगितलं घे आता तुझं रूप धारण कर म्हणलं. आणि देवा आता रूप धारण करून काय करू. काय नाही म्हणले, रूप धारण कर. इकडच्या पकडावर 20-25 हजार पेंड्या घेईन, इकडच्या पकडावर 20-25 हजार पेंड्या घेईन. इकडून 25,000 पेंड्या घेतल्या गरुडाने, इकडून 25,000 पेंड्या घेतल्या. आणि हल्लं उठा, खाली राहिला पाचोळाच. हा, तो गावचा पाटील म्हणला अय कुंभार हे काय. ते म्हणले मी कुंभार नाही, तुला सुंभार नाही म्हणले. मला ओळखीलास का तो. हा, मला कुंभार म्हणतो, तुला सुंभार आहे का. कोण आहे.
अरे या जगाचा बाप हे म्हणले तुझ्या त्या शेतात जी ज्वारी पिकली माझ्यामुळे पिकली म्हणले हा पाटील आहे ना